राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आरोपी पत्नी सोनम आणि तिच्या प्रियकराला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणात राजाच्या आईने सून सोनम आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले। सोनमसोबत तिच्या कुटुंबियांचाही या हत्येत सहभाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। राजाच्या आई उमा रघुवंशी यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत। राजा रघुवंशी यांच्या हत्येला आता 29 दिवस पूर्ण झाले। पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला। तरीही पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, जेणेकरून हत्येचा खरा उद्देश समोर येऊ शकेल। राजाची आई उमा रघुवंशी यांनी सोनमच नाही तर तिचे कुटुंबही हत्या प्रकरणात सामील आहे असे आरोप केल्याचे वृत्त समोर आले आहे। आम्हाला संगीत प्रोग्राममध्ये सोनमची एक गोष्ट खटकली होती। तिला राजाबरोबर डान्स करायचा नव्हता आणि कधी तिच्यासोबत फिरायलाही जायचे नव्हते। राजा याबद्दल माझ्याशी चर्चा करायचा, पण आम्हाला वाटलं की लग्नाआधी सोनमचं कुटुंबीय तिला परवानगी देत नसावे। त्यामुळे आम्ही नेहमी राजाला समजायचो की लग्नानंतर सर्व ठीक होईल, असं उमा रघुवंशी म्हणाल्या। उमा रघुवंशी यांनी सांगितले की लेडीज संगीतमध्ये वधू आणि वर यांचा डान्स असतो। लग्न समारंभात कपल डान्स बद्दल सोनमची आई संगीता यांच्याशी बोललो होतो। मी म्हणाले होते की राजाला तुमच्या मुलीसोबत कपल डान्स करायचा आहे, पण त्यांनी या प्रकारचे कपल डान्स करण्यास नकार दिला। आम्हाला वाटले की ते जुन्या विचारांचे असतील। यानंतर जेव्हाही राजा सोनम सोबत बाहेर फिरायला किंवा सिनेमा बघायला जायची गोष्ट करायचा, तेव्हा तिचे कुटुंबीय सोनमची तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगून टाळायचे, असं उमा रघुवंशी म्हणाले आहेत।